नमस्कार मित्रांनो, आहे साईराम. तर आज आहे दिवस 8वा. आता आम्ही आहोत खोपडीला. काल रात्री आम्ही इथे सर्व्हिस रोडवरच झोपलेलो. आता निशांत निघालाय. आम्ही फटाफट तयारी वगैरे करू आणि मग आम्ही पण निघू. आज थोडासा चांगला प्रॉब्लेम असणार आहे, कारण कुठे आंघोळ करायची ना, हा स्पॉट फिक्स नाही, कारण ह्या रस्त्याला कुठे पाणी भेटत नाही लगेच. तर बघू, जिथे पाणी भेटेल तसं आम्ही आंघोळ करू. तर आमची तयारी झाली आणि आम्ही किरणनगर चाललोय. जिथे पालखी थांबते तिथे चाय प्यायला. बाकीचे सगळे तयारी वगैरे करत आहेत. मग त्यांची तयारी वगैरे झाली की मग आम्ही एकत्रच निघू. आम्ही इथे आलेलो चाय प्यायला आणि आता बघितलं तर पालखी पण मार्गस्थ झाली आहे. ओम श्री साईनाथाय नमः. ओम श्री साईनाथ. इथे रथ उभा आहे आणि इथे आतमध्ये ना मंडपाच्या आत बाबांची पालखी थांबते. ते सगळं जेवण बनवतात. आता इथे एक साईडला चाय बनते आणि मग एक साईडला इथे पोहे बनतात. ते आज सकाळचा नाश्त्याला असणार. हे बघा, पूर्ण पोह्याची तयारी चालू आहे. आता इथे आमचा काल रात्रीचा मुक्काम होता आणि आता इथे सायलीलाच बॅनर लावलाय. आता सायलीला आज दुपारी इथे जेवायला येणार. काय करणार, आहे त्या नशिबात आंघोळ तर झाली ना. आम्ही सकाळी तिथून निघालेलो. तिथून 1-2 तास झाला आता. आम्ही मध्ये आंघोळीला थांबलेलो, आंघोळ केली, नाश्त्याला पण थांबलो आंघोळीनंतर. आणि आता इथे कांगरी गावात आलोय. तिथून पालखी कांगरी गावातून अशी एक साई मंदिर आहे पुढे, तिथून मग परत हायवेला जॉईन होतो. हे आहे ते साईबाबाचं मंदिर आणि इथे पालखी थांबते. आता आम्ही कांगरी गावातून बाहेर आलो. सगळ्यांनी आम्ही पालखी घेतली, हातगिरी घेतली, फोटो वगैरे पण काढून घेतले सगळ्यांनी. आणि आता परत रस्त्याला लागलं. अजून इथून 1-1.5 तासाचा प्रवास असेल. कार्डवर आम्हाला जाईल आणि आपल्या वावीला देवाला. तर आम्ही इथे वावीला साई निवाऱ्यात आलोय. तर इथे सगळ्या पालख्या थांबतात. आता पुरतं तरी 2 पालख्या आहेत आणि इथे भंडारा असतो कॉमन.
आणि मग बाजूला या मंडपाच्या बाजूला साई सेवकचं मंडळ आहे, तिकडे साई सेवकची पालखी थांबते. तर मी आणि हर्ष पहिल्या तिकडे गेलेलो जेवायला, पण तिकडे जास्त लाईन असल्यामुळे आम्ही मग परत इकडे आलो. तर इथे जेवण वगैरे सगळं झालंय. आता चाललं परत झोपायच्या स्पॉटवर. पाणी पण भरून घेतलंय आणि आता किती वाजलेत, 1:30 वाजले. आता 4:30पर्यंत आम्ही आराम करू. 4:30ला पालखी निघेल. पालखीसोबतच संध्याकाळी पण परत निघू आम्ही. आणि आज रात्री पालखी जाऊन थांबणार पोहेगावला. तर इथे साई निवाऱ्याचं इथे ताक वाटत होतं, तर ताक घेऊन आलं. मी तर नाही पिणार आहे, प्रथमला देणार आहे पियायला. कारण ऑलरेडी मला जेवण खूप हेवी झालं आहे. ओके, तर आमच्या स्पॉटला जाता जाता पुढे जिरा सोडा वगैरे देत होते. तर हे ग्रीन कलरचा लेमन फ्लेवर दिसला तर उचलला. थोडं पुढे म्हणजे 1 किलोमीटर अजून पुढे आहे आमचा स्पॉट. तर आज आहे दिवस 8वा. हो, दिवस 8वा आहे. आणि पालखी आता हळूहळू पदयात्रा आमची संपत आली आहे. उद्या 9वा दिवस. उद्या संध्याकाळी आम्ही ह्या टाईमला साई पालखी निवारायला असणार शिर्डीला. आणि संध्याकाळी मग परत 4:30ला आम्ही मंदिरात जायला निघू उद्या. कसं वाटतंय पालखी संपायला आली आहे? खूप एकदम आनंद वाटतोय. शेवटचा दिवस आहे. उद्या फळ भेटणार. मला बोलता मी तुम्हाला आजचा प्रवासाचं हे नाही सांगितलं. तर आज आम्ही सकाळी खोपडीवरून निघालो. पांघरी होत आम्ही आता दुपारी वावीला जेवायला आलो. त्यानंतर आता संध्याकाळी आम्ही आरतीला जाणार पाथरे गावात. आणि त्यानंतर रात्री आम्ही जाणार पोहे गावात. त्यामध्ये पाथरे आणि पोहे गावामध्ये एक अनोखी गोष्ट होते जी तुम्हाला पुढे व्लॉगमध्ये दिसेल. आणि सिन्नरपासून बऱ्याच पालख्या म्हणजे साई सेवक हे मंडळ हे संस्थानाची पालखी असते. ती सर्वात पहिली जाते मंदिरात. त्यानंतर बाकीच्या पालख्या येतात. तर आम्ही नाशिकला तुम्ही बघितलं, आम्ही साई लिलावाल्यांना क्रॉस केलं. आणि सिन्नरपासून आमच्या मागोमाग आता छोट्या छोट्या मंडळाच्या बऱ्याच पालख्या आहेत. आता इथे मागे साई निवारा होता, तिकडे 8 पालख्या असतात वेगळ्या वेगळ्या मंडळाच्या. तर हा जो रस्ता सिन्नर नंतरचा हा शिर्डीलाच जातो डायरेक्ट. आणि रस्त्यात बऱ्याच पालख्या असतात आमच्यासोबत. आता पालखी मार्ग एक वेगळा, हा हायवेवरती सर्व्हिस रोडच्या बदली एक पालखीसाठी रस्ता बनवून ठेवला. आता संध्याकाळचे 5 वाजलेत आणि आता आम्ही निघतोय आरतीच्या स्पॉटला जायला. पालखी पण आली आहे. पालखी घ्यायला काय नाही गर्दी, एवढी गर्दी आहे. रात्री तसं ना सोबत घ्यायला मग समजेल कोण किती असते गर्दी ते. आम्ही आता 1 तासभर चाललोय आणि आमची बच्चा बर्थडे आईस्क्रीम घेते इकडे. हे थांब ना. आम्ही आता
आरतीच्या स्पॉटला आलो आहे. इथून पाथरेगाव अजून 3 किलोमीटर आहे पुढे. आणि इथे पालखी या घरामध्ये थांबली आहे आरतीसाठी. आम्ही पुढे चाललो आमच्या गाडीकडे बसायला, कारण इथे जागा जरा कमी आहे, बसायला जागा नाही भेटत. त्यामुळे आम्ही पुढे चाललो गाडीकडे. तर आम्ही आता आरतीच्या स्पॉटवरून निघालो आहे. अजून 1-2 किलोमीटरवरती ते पातळे गाव आहे, तिकडे आम्ही जाणार. तिथे साईबाबा भिक्षा मागत यायचे त्या गावापर्यंत. तर मग ते गावकरी आत्ता पण म्हणजे आता जेवढे पदयात्री जातात, प्रत्येक पदयात्री तिकडे प्रत्येक घरात भिक्षा मागतो. तर मग आपण आपला गमछाचा पुढे करायचा. मग ते लोक एक भाकरीचा तुकडा, कांदा, चटणी, झुणका जे काय असेल ते आपल्याला घ्यायचं असतं आणि ते खायचं असतं. आणि एका घरामध्ये तिकडे भंडारा पण असतो. तर जास्तीत जास्त पदयात्री तिकडे जेवतात. आणि असं काहीतरी एक ते विशिष्ट आहे या पालखीची, की शेवटच्या दिवशी म्हणजे उद्या आम्ही शिर्डीला पोहोचणार आहोत आणि त्याच्या आधी हे असं आम्ही इथे अनुभव घेतो. आम्ही आता पोचलोय पाथरे गावामध्ये, हरिजव गावामध्ये. आणि मग आम्ही भिक्षा घ्यायला चालू करू. पुढे भिक्षा घेणार आहे. आता आम्ही एक 4-5 घरामधून भिक्षा घेतल्या. इथे बसून खायचं आहे. तर ही एक गोष्ट अशी आहे की जी आपल्याला ग्राउंडेड राहायला शिकवते पालखीमध्ये. आम्ही खूप जणांना बघितलं पालखीत भिक्षा वगैरे मागताना. तर ही एक गोष्ट आहे जी खरंच शिकवते आपल्याला की ग्राउंडेड कसं राहायचं. तर आमची भिक्षा घेऊन आणि ती खाऊन झाली आणि आता आम्ही परत मार्गस्थ झालोय, पोहेगावकडे निघालोय. इथून शिर्डी आता 20 किलोमीटर दाखवतोय, पण आम्ही आतून जाणार. आता हा हायवे जातो सरळ आणि मग तिथून एक राईटने शिर्डी लागतं, पण आम्ही गावागावातून जाणार. म्हणजे पोहेगाव हे आतमध्ये होतं, हायवे सोडून एक गाव होतं. तर आम्ही आतून जाणार आहे तिथे. आता आम्ही हायवे पकडून गावचा रस्ता पकडलाय आणि अजून एक तासभर तरी जाईल आम्हाला पोचायला. आता वाजलेत 10:40 झालेत, म्हणजे 11:40 पर्यंत तरी आम्ही पोचू पोहेगावात. हे पुढचं येत. आता रात्रीचे 11:30 झाले आणि आम्ही फायनली पोहेगावात पोहोचलोय. असं वाटतंय की हे 8 दिवसाचा प्रवास 8 मिनिटात संपलाय. उद्या आम्ही फायनली बाबांचं दर्शन घेणार आहे आणि उद्या या टाईमला आम्ही परतीच्या प्रवासाला असू बसमध्ये.
आता जेवायला चाललोय. मग कशी थोडा वेळ नाचत होतो, त्यानंतर मग मी चेंज करायला गेलो. तोपर्यंत बाकीचे जेवून आले. आता मी एकटाच राहिलं, तर आता जेवून घेतो. ॲक्च्युली वाजलेत 1, बराच लेट झाला आहे, पण थोडी भूक लागली बोलले की थोडंसं जेवून घेतलं. माझं जेवण झालं आहे, परत चाललो आहे झोपायच्या ठिकाणी. ॲक्च्युली छोलेची भाजी होती म्हणून मी जेवायला गेलो, नाहीतर मग मी नसतो जेवलो. छोलेची भाजी माझी फेवरेट आहे म्हणून. आणि आता डायरेक्ट झोपेनच, काय आता हे ना, डायरेक्ट भेटू आता तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये आणि 2024 पदयात्रेच्या शेवटच्या व्हिडिओमध्ये. जय साईराम.